हॅलो बच्चो असा आवाज ऐकला की आज लाखो विद्यार्थ्यांचे डोळे चमकतात। ज्या वयात मुलं खेळतात त्या वयात आपल्या घराचा अर्धा भाग विकला गेलेला पाहणारा एक मुलगा पुढे जाऊन 10,000 कोटींची कंपनी कशी उभी करतो। आज आपण अशा एका अवलिया शिक्षकाबद्दल बोलणार आहोत ज्याने 75 कोटींची ऑफर धुडकावली होती पण विद्यार्थ्यांची साथ सोडली नाही। तो कॉलेज ड्रॉपआउट आहे, त्यांनी गरिबी पाहिली आहे, पण आज तोच भारताच्या 101व्या युनिकॉर्न स्टार्टअपचा मालक आहे। त्याचं नाव आहे अलक पांडे आणि त्याची कंपनी आहे फिजिक्सवाला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलक सरांच्या संघर्षाची, जिद्दीची आणि यशाची अशी गोष्ट पाहणार आहोत जी तुम्हाला रडवेलही आणि काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा सुद्धा देईल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतो लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। मित्रांनो, अभिजात मराठी विशेषच्या माध्यमातून आपण असेच वैचारिक, सखोल विश्लेषण, भन्नाट गोष्टी, इंटरेस्टिंग माहिती आणि महत्त्वाच्या घडामोडी तुमच्या समोर आणत असतो। आंतरराष्ट्रीय राजकारण असो वा इतिहासातली गुपितं, प्रत्येक विषय आम्ही सोप्या भाषेत मांडतो। असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अभिजात मराठी विशेष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचा प्रत्येक विषय तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर वळूया आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे। सध्या स्टार्टअप आणि युनिकॉर्न हे शब्द आपण रोज ऐकतो, पण युनिकॉर्न म्हणजे नेमकं काय? 2013 मध्ये काउबॉयच्या संस्थापक आयलिन ली यांनी ही संकल्पना मांडली। ज्या स्टार्टअपचं मूल्यांकन म्हणजे व्हॅल्युएशन $1 बिलियन म्हणजे सुमारे 8,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त असतं, त्याला म्हणतात युनिकॉर्न। भारतात टॅलेंटची कमी नाहीच आहे, त्यामुळे आपण 100 युनिकॉर्नचा टप्पा पार केला आहे आणि 2022 मध्ये फिजिक्सवाला ही कंपनी 101वी युनिकॉर्न ठरली। पण ही कंपनी इतर एज्युटेक कंपन्यांसारखी नाहीये का? कारण यामागे अलक पांडे या माणसाची वर्षानुवर्षाची मेहनत आहे। उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मधील एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या अलकचं बालपण खूपच हालाकीचं गेलं। अलक जेव्हा 6वी मध्ये होते तेव्हा त्यांच्या घराची परिस्थिती इतकी बेताची झाली की राहत्या घराचा काही भाग विकावा लागला। वडिलांना आणि कुटुंबाला मदत करण्यासाठी अलक सरांनी लहान वयातच काम सुरू केलं। अवघ्या 200 रुपयांसाठी ते रोज 5 मैल चालवत जाऊन ट्युशन घ्यायचे। 10वी-12वीतच ते टॉपर होते। त्यानंतर कानपूरच्या प्रतिष्ठित HBTI कॉलेजमध्ये त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला, पण तिथे त्यांचं काही मन रमेना। 4थ्या वर्षीही त्यांनी कॉलेज सोडून दिलं। आज ते म्हणतात, मी यशस्वी झालो म्हणून कुणीही कॉलेज सोडू नका, तो मूर्खपणा ठरेल। पण त्यांना कळून चुकलं होतं की त्यांचं खरं प्रेम इंजिनिअरिंग मध्येच नाही तर शिकवण्यात आहे। अलक सरांचं आयुष्यातला एक प्रसंग असा आहे जो आजही त्यांना आठवलं की त्यांचे डोळे भरून येतात। जेव्हा ते इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला होते तेव्हा त्यांच्या घरची परिस्थिती इतकी खालवली होती की त्यांना मेसचं जेवण परवडत नसायचं। अनेक रात्री त्यांनी फक्त चहा बिस्किटांवर काढले आहेत। एकदा सर त्यांच्याकडे घरी जाण्यासाठी ट्रेनच्या तिकिटालाही पैसे नव्हते। अशा वेळी आपल्या आई वडिलांना काय उत्तर द्यायचं आणि आपली गरिबी त्यांच्यापासून कशी लपवायची हे विवेचने त्यांनी अनेक वर्ष जागून काढले आहेत। 2016 मध्ये त्यांनी एका छोट्या खोलीत युट्यूब चॅनल सुरू केलं। सुरुवातीला त्यांना मॉनिटायझेशन म्हणजे काय, युट्यूब वरून पैसे कसे मिळतात हे सुद्धा माहीत नव्हतं। फक्त आपलं ज्ञान पोचवायचं होतं। त्यांची शिकवण्याची स्टाईल इतकी भारी होती की विद्यार्थी वेडे झाले होते। अवघड फिजिक्सचे नियम ते इतक्या सोप्या भाषेत सांगायचे की बॅक बेंचर मुलंही अभ्यासात टॉपर होऊ लागली। जेव्हा त्यांनी पहिल्यांदा युट्यूबवर व्हिडिओ टाकला त्यांच्याकडे तेव्हा महागडा कॅमेरा किंवा स्टँड सुद्धा नव्हता। त्यांनी चक्क कपाटावर पुस्तकांचे ढिगारे लावून त्यावर मोबाईल अडकवला होता आणि भिंतीला पांढरा पेपर चिटकवून बोर्ड तयार केला होता। रात्रभर जागून ते व्हिडिओ रेकॉर्ड करायचे, कारण दिवसा बाहेरच्या गाड्यांचा आणि लोकांचा आवाज यायचा। जेव्हा त्यांची ग्रोथ बघून अनअकॅडमी सारख्या मोठ्या कंपनीने त्यांना चक्क 75 कोटी रुपयांची ऑफर दिली तेव्हा त्या कोणाचंही डोकं चक्रावून गेलं असतं। पण अलक सरांनी ती ऑफर नाकारली का? कारण त्यांना माहिती होतं जर ते मोठ्या कंपनीत गेले तर गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला परवडणारं शिक्षण ते देऊ शकणार नाहीत। त्यांना ब्रँड व्हायचं नव्हतं तर त्यांना विद्यार्थ्यांचा आधार व्हायचं होतं। जेव्हा फिजिक्सवाला ब्रँड मोठा होऊ लागला तेव्हा अनेक मोठ्या एज्युटेक कंपन्यांनी त्यांच्या शिक्षकांना कोट्यवधींचे आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न केला। एका रात्रीत त्यांचे 4 ते 5 मुख्य शिक्षक त्यांना सोडून गेले। कोणत्याही सामान्य माणसाने तिथे हार मानली असते, पण अलक पांडे साधेसुधे माणूस नव्हते। त्यांनी विद्यार्थ्यांसमोर येऊन रडत रडत आपली बाजू मांडली नाही, तर त्यांनी पुन्हा कंबर कसली आणि नव्या दमाने शिकवायला सुरुवात केली।
कोविडमध्ये जेव्हा शाळा कॉलेज बंद होती तेव्हा अलक पांडे आणि त्यांचे सहकारी प्रतीक महेश्वरी यांनी मिळून PW म्हणजे फिजिक्सवाला ॲप तयार केलं. आज या ॲपवरून JEE, नीट, UPSC अशा परीक्षांची तयारी लाखो मुलं करतात. या ॲपचं वैशिष्ट्य म्हणजे आजही तिथे 90% माहिती मोफत आहे आणि कोर्सेसची फी इतकी कमी आहे की एखाद्या सामान्य रिक्षावाल्याचा मुलगाही तिथून शिकू शकतो. आज फिजिक्सवालाकडे 1 कोटीपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. अलक सरांनी पत्रकार शिवानी दुबे यांच्याशी विवाह केला आणि आपल्या यशात कुटुंबाची साथ मोलाची मानली. आज ही कंपनी केवळ एक क्लास नाहीये तर एक चळवळ बनली आहे. अलक सरांनी युट्यूबवर राज्य केलं. ॲपवर लाखो मुलं जोडली, पण त्यांच्या लक्षात आलं की आजही भारतात असा एक वर्ग आहे ज्याला प्रत्यक्ष वर्गात बसून शिकायची ओढ आहे, पण कोटा किंवा दिल्ली सारख्या ठिकाणी जाऊन लाखो रुपये खर्च करणं प्रत्येकाला शक्य नव्हतं. याच विचारातून जन्म झाला फिजिक्सवाला विद्यापीठचा. अलक सरांनी पारंपरिक कोचिंग क्लासेसच्या मक्तेदारीला धक्का दिला. त्यांनी विचार केला की जर मुलं आमच्यापर्यंत येऊ शकत नसतील तर आम्ही त्यांच्यापर्यंत घरापर्यंत का जाऊ शकत नाही. त्यांनी भारतातल्या कानाकोपऱ्यात अगदी छोट्या शहरात सुद्धा विद्यापीठ नावाने आपली ऑफलाईन सेंटर सुरू केली. हे केवळ क्लास नव्हते तर तंत्रज्ञानाने सज्ज असलेली आधुनिक शिक्षणासाठी महत्वाची सेंटर्स होती. नुसतं स्वतःचे सेंटर्स काढून ते थांबले नाहीत. त्यांनी शिक्षण क्षेत्रातल्या अनेक अनुभवी संस्थांसोबत म्हणजेच पार्टनरशिप केली. जिथे आधीच चांगले शिक्षक होते पण त्यांच्याकडे तंत्रज्ञान नव्हतं, अशा ठिकाणी अलक सरांनी आपलं नेटवर्क आणि टेक्नॉलॉजी पोहोचवली. या पार्टनरशिपमुळे आज काय झालं माहितीये, ज्या गावात लोकांनी IITचं नावही ऐकलं नव्हतं तिथं आज मुलं टॉपर्स बनू लागली आहेत. फी कमी राहिली पाहिजे आणि दर्जा हाय राहिला पाहिजे, म्हणजे क्वालिटी चांगली राहिली पाहिजे. अशा मोठ्या शहरातले कोचिंग क्लासेस 2-3 लाख रुपये घेतात. तिथे फिजिक्सवाला अवघ्या 30 ते 40 हजारात वर्षभराचं शिक्षण आणि सोयी देतोय. हेच तर अलक पांडे यांच्या यशाचं खरं गमक आहे. त्यांनी शिक्षणाचा व्यापार नाही केला, प्रत्येक गरीबाच्या मुलाला शिकवण्याचा अधिकार मिळवून दिला आणि अलक पांडे यांनी ऑफलाईन शिक्षणात क्रांती आणली. आज आपण पाहतो की लहान मुलांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढलंय. एका परीक्षेत नापास झालं की आयुष्य संपलं असं वाटतं, पण अलक पांडे यांचं आयुष्य आपल्याला शिकवतं की तुम्ही कॉलेज ड्रॉपआउट असाल किंवा गरिबीत जगला असाल, जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही जग जिंकू शकता. तुमची संघर्षाची गोष्ट आज जगाला प्रेरणा देऊ शकते. फक्त तुम्ही मैदानात टिकून राहणं महत्वाचं आहे. अलक सरांच्या संघर्षावर हॅलो बच्चो नावाची वेब सिरीज नेटफ्लिक्सवर आली आहे. ती नक्की पहा, म्हणजे तुम्हाला या संघर्षाची खोली कळेल. तर मित्रांनो, फिजिक्सवाला अलक पांडे यांची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? 75 कोटींची ऑफर नाकारण्यासाठी किती मोठं काळीज लागतं याचा विचार करा. शिक्षणाचा व्यापार करणाऱ्या या जगात अलक सरांसारखे शिक्षक आजही आशेचा किरण आहेत. तुम्हाला अलक सरांची कोणती गोष्ट सर्वात महत्वाची वाटली किंवा तुम्ही त्यांचे विद्यार्थी असाल तर तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राईब करा.